मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी, याच्यावर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकता। या ठिकाणी ऑनलाईन अनअकॅडमी हे लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा। कोणताही व्हिडिओ किंवा टेस्ट सोडवताना तुम्हाला अनलॉक कोड विचारेल, त्याच्यात टाईप करून द्या SOHEL सोहेल लाईव्ह हा अनलॉक कोड वापरा। सगळ्या टेस्ट मोफत तिथे तुम्ही सोडवू शकता। सोबतच प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल आणि हा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल। एक नवीन पोलीस भरतीची बॅच लॉन्च झाली आहे, 2 जानेवारी पासून सुरू होत आहे। मित्रांनो, लवकरात लवकर इथे एनरोल करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसंच आरंभ राज्य सेवा प्रिलिम्स फास्ट ट्रॅक बॅच 45 दिवसांची आहे। रिव्हिजन बॅच 2 जानेवारी पासून सुरू होत आहे, याच्यासाठी सुद्धा एनरोल तुम्ही करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसंच कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी उदय कंबाईन प्रिलिम्स फास्ट ट्रॅक 45 डेज रिव्हिजन बॅच लॉन्च झाली आहे, 4 जानेवारी पासून सुरुवात होत आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, लवकरात लवकर जॉईन होऊन जा। हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल SM गायडन्स पॉइंट मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस भरती 2020 साठी आपण विशेष गेस्ट पेपरची सिरीज चालू केली आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याचे गेस्ट पेपर टाकत आहोत। मागे मी मुंबईचा सुद्धा आपण पेपर टाकलाय, नागपूरचे सुद्धा 25 क्वेश्चन्स टाकले। आज आपण याच्यातले मराठीचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत आणि हा मराठी फक्त नागपूरसाठी नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा मराठीचे 25 क्वेश्चन तुम्हाला कामी पडणार आहे मित्रांनो। आणि मी तुम्हाला सगळ्या 25 प्रश्नांचे स्पष्टीकरणासह उत्तरे सांगणार आहे आणि हे सुद्धा सांगणार की 25 पैकी 25 मार्क कसे आपल्याला पाडता येऊ शकतात। तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, प्रत्येक जिल्ह्याचा गेस्ट पेपर पाहिजे असेल तर खाली जो मोबाईल नंबर दिसत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा। 100 रुपये फीस आहे मित्रांनो, फक्त नाममात्र। माझा टार्गेट आहे किमान 20 पेपर तरी तुम्हाला प्रोव्हाइड झालेच पाहिजे परीक्षेआधी। तर जर चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल लाईक करणे विसरू नका आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा। तर चला वेळ न करता व्हिडिओची सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 26, इतरेतर वैकल्पिक समाहार हे कोणत्या समासाचे प्रकार आहेत? या प्रश्न क्रमांक 26 पासून मराठी हा विषय सुरू होतो। आपण सगळे विषय प्रश्नांचे स्पष्टीकरण तुम्हाला मी सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले बघा, हे कोणत्या समासाचे प्रकार आहेत? तर हे तर खूप सोपं आहे, हा द्वंद्व समासाचे प्रकार आहे, काही अवघड ओळखणं नाहीये। द्वंद्व समासाचे हे प्रकार आहे, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व हे या समासाचे प्रकार आहे। द्वंद्व समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यांना द्वंद्व समास म्हणतात। सोबत सोबत द्वंद्व समासाची मी तुम्हाला व्याख्या सुद्धा सांगून दिली, काय की ज्या समासातील दोन्ही पद काय असतात, अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात, अर्थदृष्ट्या समान, ते द्वंद्व समास असतो। आणि या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि, व, अथवा, किंवा या प्रकारच्या शब्दांचा उभयान्वी अव्ययांचा वापर केला जातो। अथवा, आणि, व आहे ना, या प्रकारच्या उभयान्वी अव्ययांचा वापर केला जातो। तर हे इतरेतर वैकल्पिक समाहार हे कोणत्या समासाचे प्रकार आहे? हे द्वंद्व समासाचे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 27, चरण हेच कमळ पुढील पैकी हा अर्थ कोणत्या सामासिक शब्दातून व्यक्त होतो? चरण हेच कमळ हे पुढील पैकी अर्थ कोणत्या सामासिक शब्दातून व्यक्त होतो? चरण कमळ, कमळचरण, शुभचरण की मंगलचरण? ओके, इंटरेस्टिंग आहे। आता याचं उत्तर काय असणार मित्रांनो? चरण कमळ, चरण कमळ, ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर। याच्यातून हा चरण हेच कमळ हा अर्थ उल्लेखित होतो। कारण काय आहे की चरणासारखे कमळ, चरणासारखे कमळ हे कर्मधारय समासाचा प्रकार आहे। चरणासारखे कमळ, ओके, मग ह्या कशाचा प्रकार आहे? हा कर्मधारय समास। लक्षात ठेवा, हा कोणता समास आहे? तो कर्मधारय समास। आणि दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून पहिले पद विशेषण तर दुसरे पद नाम असते। ओके, पहिलं पद विशेषण असून दुसरं पद हे नाम असते आणि तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य स्वरूपाचा असतो। त्याच्यामुळं चरण कमळ याच्यातून हा अर्थ होतो आणि हा कर्मधारय समासाचा प्रकार आहे। मी डिटेलमध्ये सांगितलं, पण याचं उत्तर सोपं येऊन जाईल। ओके, पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 28 काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 28 वाचा। बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ या पंक्तीतून कोणता अलंकार निर्माण झाला? अर्थांतरन्यास, पर्यायोक्त, व्याजोक्ती की विरोधाभास? कोणता अलंकार इथं व्यक्त झालाय ते आपल्याला इथं ओळखायला सांगितलंय। तर या ठिकाणी नाही का मित्रांनो, याचा आहे अर्थांतरन्यास। कोणता आहे अलंकार? अर्थांतरन्यास। का बरं? कारण एखाद्या
सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतर न्यास अलंकार होतो. ओके, एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतर न्यास अलंकार होतो. दुसरं एखादं एक्झाम्पल तुम्हाला देऊ का मी, की जसं उदाहरणतः जातीच्या सुंदरांना काहीही शोभते, एक हाते कधीतरी मुली वाजते काय टाळी. हा झाला अर्थांतर न्यास अलंकाराचा प्रकार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 29 काय म्हणतो, ज्यातील मात्रा संख्या अथवा लगतचे क्रम हे महत्वाचे नसून अक्षर संख्येचे बंधनही प्राय शिथिल असते त्यास म्हणतात यती, वृत्त, छंद की गण. काय म्हणतात यांना, तर याचं उत्तर आहे ना आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी, छंद. काय म्हणतात यांना, छंद. प्रत्येक ओळीत अक्षर संख्या ठराविक असते. त्याच्यानंतर अक्षरे ऱ्हस्व दीर्घ कशी लिहिली असली तरी ती दीर्घ उच्चारली जातात. कशी लिहिली असली तरी दीर्घ उच्चारली जातात. आणि अशा प्रकारची जी शैल रचना आहे तिला छंद म्हणतात. काय म्हणतात, छंद. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 पाहूया. विटीदांडू हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण म्हणून सांगता येते. विटीदांडू कशाचं उदाहरण म्हणून सांगता येते. सोपा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा अभ्यासातून तुमच्या गेल्या असन आणि तुम्ही सहज याचं उत्तर सुद्धा सांगू शकता. कोणता आहे बरं, आताच आपलं पाहून झालेला आहे. या प्रकारचा कोणता असतो समास, तर हा द्वंद्व समास. काय, द्वंद्व समास. ज्या समासात दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. वेटी आणि दांडू दोन्ही महत्वाचा आहे, वेटी सुद्धा आणि दांडू सुद्धा, तर दोन्ही महत्वाचे असतात, तो द्वंद्व समास असतो. ओके, अजून कृष्ण अर्जुन हा शब्द बघा, कृष्ण सुद्धा महत्वाचा, अर्जुन सुद्धा. कृष्ण आणि अर्जुन आहे ना, मी तुम्हाला म्हटलं होतं त्याच्यात आणि वापरलं जाते, उभयान्वी अव्यय, आणि, व, अथवा, किंवा. ओके, तर हा द्वंद्व समास आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 31. तू येशील तर आनंद होईल या वाक्यातील काळ ओळखा. तू येशील तर आनंद होईल, तर मला सांगा कोणता काळ होईल. तर याचं जर आपण थोडंसं बारकाईनं पाहिलं तर याचं उत्तर होईल मित्रांनो पूर्ण भूतकाळ. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर येईल. कसं काय, की आपण बोलण्यापूर्वी भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली असेल तर ते सांगण्यासाठी पूर्ण भूतकाळ आहे ना. तू येशील तर आनंद होईल म्हणजे तू येईल तर आनंद होईल म्हणजे आनंद झाला. म्हणजे एखादी गोष्ट आपण बोलण्यापूर्वी भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली असेल तर ते सांगण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात. आणि पूर्ण भूतकाळात काय असते, मूळ धातू अधिक ल अधिक होता, ल अधिक होता, त्याच्यामुळे हे कोणता आहे, पूर्ण भूतकाळ. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 32. तर काय म्हणते, उपमेय व उपमान यातील एकरूपता कोणत्या अलंकारात दाखवली जाते. रूपक, यमक, अपनुती की अनन्वय. बघा टफ प्रश्न आहेत, आपण सहसा यांच्यावर जात नाही पण याच्यावरच क्वेश्चन जास्त आलेले आहे. तर याचं उत्तर आहे ना मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, अपनुती. ऑप्शन नंबर सी. कारण या अलंकारात उपमान हे उपमेयचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगते तेव्हा अपनुती हा अलंकार होतो. उदाहरण तर तुम्हाला सांगू का, अजून एखादं उदाहरण सांगतो तुम्हाला बघा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच तो हाक माते मारी कुणी कुठारी. हा सुद्धा अपनुती अलंकाराचाच प्रकार आहे. ओके, याचं उत्तर ऑप्शन नंबर सी राहील. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. काय म्हणतो बघा बरं प्रश्न क्रमांक 33. दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्ययांनी जोडली असता कोणते वाक्य तयार होते. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, नकारार्थी वाक्य की केवळ वाक्य. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, संयुक्त वाक्य. कोणतं होतं तयार, संयुक्त वाक्य. का बरं, कारण की जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्ये आणि व शिवाय प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा अशा वाक्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. लक्षात ठेवा, लक्षात राहील. कोणत्या, जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य आणि व शिवाय प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्यय जोडले जातात तेव्हा ते अशा वाक्यांना संयुक्त वाक्य म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 34 पाहूया आता. प्रश्न क्रमांक 34 काय म्हणतो बघा. प्रश्न क्रमांक 34. आणि व पण किंवा यासारखे उभयान्वी अव्यय यांनी जोडलेले वाक्य असते. मिश्र, केवळ, संयुक्त की गौण. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, संयुक्त. याचं सुद्धा उत्तर काय, सी. कारण काय, एखादं उदाहरण सांगतो. देह जाओ अथवा राहो
विकल्प बोधक, पाऊस आला आणि मोर नाचू लागला, अथवा व परंतु समुच्चय बोधक. तर जेव्हा आणि व पण किंवा यासारखे उभयान्वी अव्यय यांनी जोडले जातात तेव्हा तो संयुक्त वाक्य असते. ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 35 पाहूया. खालील अलंकारात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. कोणत्या याच्यात? स्वभावोक्ती, उत्प्रेक्षा, व्यतिरेक की अनन्वय? आणि याचं उत्तर अतिशय सोपं आहे. ऑप्शन नंबर सी, व्यतिरेक अलंकारात उपमेय हा उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. ओके. प्रश्न क्रमांक 36. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान या वाक्यातील अलंकार ओळखा. भ्रांतिमान, अनन्वय, व्यतिरेक की अर्थांतर न्यास? ऑप्शन्स तुम्हाला खाली दिले, याच्यातून एक आपल्याला ओळखायचं आहे आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, अनन्वय. कोणता अलंकार आहे? अनन्वय. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार असतो, आहे ना. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान म्हणजे कशाचीच त्याला उपमा देता येत नसेल त्याची त्यालाच उपमा दिली जाते तेव्हा तो अनन्वय अलंकार असतो. ओके. नेक्स्ट पाहूया आपण प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37. ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यात कर्त्याची कर्माची मुळीच गरज नसते, केवळ क्रियापदानेच त्याचा अर्थ पूर्ण होतो, अशा प्रयोगाला म्हणतात भावकर्तरी, कर्मणी, कर्तरी समापन प्रयोग की समापन कर्तरी प्रयोग? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, भावकर्तरी प्रयोग. कोणता असतो? भावकर्तरी प्रयोग. कारण जेव्हा क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता असतो तेव्हा त्या प्रयोगाला भावकर्तृक किंवा भावकर्तरी प्रयोग म्हणतात. लक्षात राहील, जेव्हा क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता असतो तेव्हा त्या प्रयोगाला भावकर्तृक किंवा भावकर्तरी प्रयोग म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 38. पूर्ण भविष्य काळातील क्रियापदाचा पर्याय ओळखा. पूर्ण भविष्य काळातील क्रियापदाचा पर्याय केलेले असेल, करत असेल, करत जाईल आणि करणार. कोणता आहे पूर्ण भविष्य काळातील क्रियापद? ते आता इथं ओळखायचं आहे. आणि कोणता आहे मित्रांनो? करत असेल. पूर्ण भविष्य काळ काय असेल? करत असेल. भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली असेल हे सांगण्यासाठी पूर्ण भविष्यकाळ वापरतात. भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली असेल तेव्हा पूर्ण भविष्यकाळ वापरतात. आणि वाक्यात संयुक्त क्रियापद मूळ धातू प्लस ल प्लस असेल. उदाहरण तर पाहू आपण, मी अभ्यास केला असेल, नेहाने गाणे गायले असेल, तर ते पूर्ण भविष्यकाळ. इथं मग करत असेल, बी याचं उत्तर येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 39. तो पूर्वी जपानमध्ये होता, अधोरेखित शब्दाची जात सांगा. पूर्वी याला अधोरेखित केलेला आहे. काय आहे? नाम आहे, शब्दयोग्य अव्यय आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे की उभयान्वी अव्यय आहे? तर या ठिकाणी हे काय आहे? हा आहे क्रियाविशेषण अव्यय. काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. का बरं? कारण क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ओके. तो काय करत आहे? क्रियापदाबद्दल अधिक माहिती देत आहे आणि अविकारी, त्याच्यामुळे तो क्रियाविशेषण आहे. आणि क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी आहेत. क्रियाविशेषण अव्ययाचे 2 प्रकार पडतात, अर्थमूलक आणि स्वरूपमूलक. हे जास्तीची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 40. पाकिस्तान आणि चीन यांच्याविषयी मित्रत्व करण्यापेक्षा शत्रुत्व पत्करलेले कधी चांगले? अधोरेखित शब्दांची कोणत्या प्रकारची नामे आहेत? मित्रत्व आणि शत्रुत्व हे 2 अधोरेखित आहेत. हे शब्दांची कोणत्या प्रकारची नामे? भाववाचक नामे, सामान्य नामे, असामान्य नामे की विशेष नामे? हे काय आहेत मित्रांनो? भाववाचक नाम आहे, भाववाचक नामे. कारण की ज्या नामातून काहीतरी भाव व्यक्त होतो त्यांना भाववाचक नामे म्हणतात, आहे ना. सामान्य नाम, विशेष नाम, धातू यांना य, त्व, पण, ता, ई, गिरी हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात. मित्रत्व, शत्रुत्व आहे ना, या प्रकारचे त्याला प्रत्यय लागलेले असतात. ओके. याच्यासारखे अजून उदाहरण पाहायला गेलं, माधुर्य, आपुलकी, गोडवा, मनुष्यत्व, पाटीलकी, दादागिरी हे सुद्धा भाववाचक नामे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कर्तृभाव संकाराचे उदाहरण कोणते? तू मला पुस्तक दिले, आईने मुलीला निजवले, तू मला वाचविलेस, तू लाडू खाल्लास. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, तू मला वाचविलेस. तू मला वाचविलेस. कर्तरी व भावे या 2 प्रयोगांच्या छटा एकत्र राहतात म्हणून यास कर्तृभाव संकर प्रयोग म्हणतात. याच्यासारखं अजून कोणतं येईल उदाहरण? तू गाईला घालवलेस, तू मला वाचविलेस, हे सगळे कर्तृभाव संकराचे उदाहरणे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 42.
प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ते सांगा. जवळ ये की मार बसलाच म्हणून समज. निसंशय भूतकाळ. अर्जुन श्रीकृष्णास म्हणतो ऐतिहासिक वर्तमान काळ. मी बसतो तोच तुम्ही हजर ऐतिहासिक वर्तमान काळ. आणि तुम्ही पुढे व्हा मी आलोच सन्निहित भविष्यकाळ. चुकीचा पर्याय कोणता आहे ते आपल्याला इथं ओळखायला सांगितलेला आहे. आणि याचं उत्तर काय मित्रांनो, याचं चुकीचा कोणता आहे पर्याय? तिसरा, मी बसतो तोच तुम्ही हजर ऐतिहासिक वर्तमान काळ कसं काय होणार आहे ना, कारण ऐतिहासिक सत्य सांगण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर होतो आहे ना. तानाजी म्हणतो आधी लग्न कोंढाण्याचे, त्यासारखे होतात ऐतिहासिक आहे ना, परंतु हा आहे का? नाही, म्हणजे हा चुकीचा पर्याय सांगतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 43 पाहूया. खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार योग्य आहे? का बरं तुझी भाची तुझ्याकडे का असते? का बरं तुझी भाची तुझ्याकडे का असते? का बरं तुझी भाची तुझ्याकडे का असते? का बरं तुझी भाची तुझ्याकडे, म्हणजे आता याच्यामध्ये फक्त जे चिन्ह वापरले त्यांच्यामध्ये फरक आहे, बाकी सेंटेन्स सारखा आहे. लेखन नियमानुसार कोणतं योग्य आहे? कोणता आहे मित्रांनो? हा सेकंड. का बरं तुझी भाची तुझ्याकडे का असते, हा जो आहे ना हा करेक्ट आहे लेखन नियमानुसार. कारण आहे ना, कारण की दोन्ही प्रश्न तयार झाले. पहिला सुद्धा प्रश्न आहे का बरं आणि का असते, हे दोन प्रश्न आहेत, प्रश्नात चिन्ह तर लागणारच. ओके, हा योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 44. काय म्हणतो 44चा प्रश्न? अरे रे विराट कोहली आउट झाला. या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय कोणते? आउट, अरे रे, झाला, विराट. सोपा प्रश्न आहे, सहज उत्तर सांगता येईल. कोणता आहे? अरे रे आहे ना, केवळ प्रयोगी अव्यय. कारण की वाक्यात केवळ वापरायचे किंवा त्याचा प्रयोग करायचा म्हणून ते उच्चारले जाते, त्यांना केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. म्हणजे केवळ वापरायचा आहे, त्याला काही अर्थ नाहीये आहे ना. किंवा ते उद्गार व्यक्त करणारे म्हणून त्यांना उद्गारकवाची शब्द असे म्हटलं जाते. अरे रे हे अव्यय शोकदर्शक आहे. शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. कोणता आहे तो? शोकदर्शी केवळ प्रयोगी अव्यय. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? देऊळ, मंदिर, अहि भ्राता, घर, आलय, सूर्य, मित्र. चुकीचा कोणता आहे? समानार्थी शब्दांच्या जोड्या त्याच्यातली चुकीची कोणती आहे ते आपल्याला इथं ओळखायला सांगितलंय. सांगा बरं पटपट कोणतं असू शकते ज्याच्यातलं चुकीचा आहे? अहि भ्राता हा चुकीचा आहे. का बरं चुकीचा आहे मित्रांनो? कारण की अहिचा काय होतो? अहि म्हणजे असतो साप, सर्प आहे ना, साप, सर्प. अजून काय? भुजंग, हे याचे समानार्थी आहे. भ्राता कशाचा आहे? भ्राता म्हणजे भाऊ होते आहे ना, हे चुकीचं आहे. हे समानार्थी शब्दांची जोडी चुकीची आहे, बाकी सगळे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 46 पाहूया आता आपण. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 46. म्हण पूर्ण करा. चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर पुनवबाई, अवजबाई, सोनूबाई की भागूबाई? चांगला इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ना. तर याचं उत्तर आहे मित्रांनो भागूबाई. चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई, ही या प्रकारे म्हण पूर्ण होते. घरातच दादागिरी दाखवायची, बाहेर गेल्यावर घाबरायचे, असा त्याचा अर्थ आहे त्या म्हणीचा. प्रश्न क्रमांक 47 पाहूया. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे उभयान्वी अव्यय आहे? अथवाच्या खाली रेष आहे ना, तर ते कोणत्या प्रकारचे उभयान्वी अव्यय आहे? समुच्चय बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक की विकल्प बोधक? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, विकल्प बोधक आहे. अथवा विकल्प दर्शवितो ना तो, त्याच्यामुळे तो विकल्प बोधक आहे. कोणकोणते असतात विकल्प बोधिक उभयान्वी अव्यय? अथवा, वा, की, किंवा आहे ना. अथवा येतो त्याच्यामध्ये, त्यानंतर काय येऊ शकतो? वा येतो, किंवा येऊ शकतो आहे ना. हे विकल्प बोधक उभयान्वी अव्यय आहे. विकल्प म्हणजे दोहातील एकाची निवड, दोनपैकी एक. तू जेवण करणार की चहा घेणार आहे ना, तू जेवण करणार की चहा घेणार, जेवण करतं की चहा घेतं, दोनपैकी एक सांग, तसा आहे तो. तर विकल्प बोधक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 48. कृष्णाचा सखा सुदामा होता, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सखाच्या खाली अंडरलाईन आहे. अर्थ काय? दोस्त, आरी, पद, धव. सोपा प्रश्न आहे मित्रांनो, अतिशय सोपा आहे. याचं उत्तर तर तुम्ही सहजच देऊ शकता. चला तुमच्यासाठी होमवर्क आहे, याचं उत्तर सांगा. कारण सोपं आहे, हे काही सांगायची गरज नाही. याचं उत्तर जे काय आहे असेल ना, कमेंट बॉक्समध्ये सांगा. पाहू किती लोकांचं उत्तर बरोबर येतं. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगणं विसरू नका. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? आता आणि आधी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय, आता आधी सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय, वारंवार सालोसाल आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय, सावकाश आणि जपून रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. याच्यातला चुकीचा पर्याय कोणता आहे ते या ठिकाणी सांगायला सांगितलंय. त्याच्यातलं चुकीचं कोणतं आहे?
याच्यातलं चुकीचं आहे. दुसरं, आता आणि आधी हे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय नाहीत, कारण क्रियाविशेषण ही क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात ते आपल्याला माहिती आहे. आणि सातत्यदर्शक कोणती असतात? सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असतात नित्य, सदा, सर्वदा, त्याच्यानंतर सतत, त्याच्यानंतर नेहमी, अद्यापी, दिवसभर, आजकाल. ही आहे हे आता अधिक आहे, हे कालदर्शक आहे त्याचे. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आणि मराठीच्या पेपर मधला हा शेवटचा 50वा प्रश्न. ओके, त्याच्यानंतर गणित सुरू होतो. काय म्हणतो? काही शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरुक्ती साधलेली असते, त्या शब्दांना अनुकरणवाचक शब्द म्हणतात. अंमलबजावणी, बाजारहाट, वडवट, गडगड, चिटणीस, करारनामा, सावकाश, जपून. ओके, तर कोणतं योग्य उत्तर आहे याचं ते आपल्याला इथं शोधायला सांगितलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ना मित्रांनो, ते ऑप्शन नंबर बी, वटवट, गडगड. का बरं? तर कारण त्याच्यातच प्रश्नामध्ये दिलं, काही शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरुक्ती साधलेली असते, त्या शब्दांना अनुकरणवाचक. तर कोणते आहे ते? वटवट, गडगड. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. ओके, समजलं? तर या प्रकारे मित्रांनो आपण मराठीचे सगळेच्या सगळे क्वेश्चन 25च्या 25 प्रश्न मी तुम्हाला समजावून स्पष्टीकरणासह सांगितले आहे. तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे का? जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे ना, त्याच्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. 100 रुपये फीस आहे. सगळे पेपरची पीडीएफ मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवत जाईल. युट्यूबवर पेपर आल्याबरोबर पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअपवर येऊन जाईल. ओके, तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणे विसरत जाऊ नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. धन्यवाद.